नमस्कार. आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण मात्र पहाटे उठलोय आणि आई दुपारी उठले असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी उठले असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा आईला हवं ते मिळू दे, देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो? तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कोणी काही बोललं की तिचं मन येतं भरून. तरीही बाळाला कोणी काही बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. अहो, लक्षात ठेवून ती सतत बाळासाठी हात पसरत असते, कधी देवापुढे नशिबापुढे. अहो, लक्षात ठेवून ती सतत बाळासाठी हात पसरत असते, फक्त स्वतःची मात्र बीपीची गोळी विसरते. बाळांनो, आईची आई होऊन कधीतरी वागा ना. बाळांनो, आईची आई होऊन कधीतरी वागा ना. तिचा खडबड हात एकदा हातात घेऊन बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा, झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं असेल ना मित्रांनो, तर आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर डोकं ठेवा. धन्यवाद.